मामा म्हणजे माझे माम सासरे आहेत ते आज रिटायर होत आहे। इथं बसलेले सर्व जे मान्यवर आहेत आणि आतापर्यंत ज्यांनी स्पीच दिलेले आहेत खूपच सुंदर आहे। माझ्याकडे तर आता काही जादूची पोटली उरलेली नाहीये, पण आमचे जे मामा आहे मामांचा प्रवास सर्वांनी ऐकला आणि आमच्या मामांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे, रुक जाना नहीं कहीं तू हार के, कांटों पे मिलेंगे रस्ते बहार के। म्हणजे मामांनी आम्हाला प्रगतीच्या पथावरती नेहमी जाण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी पण इथपर्यंत पोहोचलेली आहे। आणि सर्वांनी एक मैत्रीवरती कविता ऐकली असेल, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वडव्यामध्ये काजव्यासारखा। तर आमचे जे मामा आहे आमच्या फॅमिलीसाठी एक काजव्यासारखे आहेत। मामांचा प्रवास जो होता तो खूप खडतर होता आणि मामा इथपर्यंत जे पोहोचलेले ते इथं बसलेले जे सर्व मान्यवर आहे ती आमची एक प्रकारची संपत्तीच आहे। म्हणजे मामांनी एवढं कष्टामधून, म्हणजे माझे मिस्टर सांगतात मी त्यांची मामसून आहे, म्हणजे सॉरी बाचेसून आहे, आणि माझे मिस्टर नेहमी सांगतात किंवा मामांचा प्रवास कसा होता आणि एवढ्या खडतर प्रवासामधून मामा इथपर्यंत पोहोचले आणि आमच्या फॅमिलीसाठी ते खूप आदर्श। म्हणजे मामांशी जर कधी बोलायचं पण म्हटलं तर मामा आम्हाला एवढे छानपैकी गायडन्स करतात आणि मामा आज तुमच्यामुळे मी पण इथपर्यंत पोहोचली। असाच तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहू द्या आणि आता तुमचं जे रिटायरमेंट झाल्यानंतरचं लाईफ आहे ते आरोग्यदायी राहू, तसे तुम्ही फिट अँड फाईन आहातच आणि याच्यानंतर पण तुम्ही खूप छान छान कार्य करा। आणि आताच मॅडम बोलून गेल्या शिक्षक आमदारकीचं वारं चालू आहे सध्या, आमचे मामा पण शिक्षक आमदार व्हावं हीच मी बेस्ट विशेष देते। थँक्यू।